नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी या YouTube चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. 2023 नंतर 2024 ची भरती म्हणजेच येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये भरती प्रक्रियेला चालू होण्याची दाट शक्यता आहे. कारण या अधिवेशनामध्ये खूप महत्त्वाचे बदल आणि जे की गृहमंत्री जर आपले देवेंद्र फडणवीस असतील तर दरवर्षी भरती काढल्याशिवाय राहणार नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, भरती प्रक्रियेमधील सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही ग्राउंड 80% लोक ग्राउंड करतात. 80% लोक ग्राउंड मध्ये एकदम परफेक्ट असतात, पण ग्राउंड प्लस लेखी परीक्षेमध्ये 20% लोक आणि 100% रिझल्ट येत असतो. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना कोणता अभ्यास करावा, कशा पद्धतीने करावा, घरी बसून होतो का, जॉब करून होतो का, याबद्दल बऱ्याच शंका आहेत. मी वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा. आजपर्यंत आपले लाखाच्या पुढे व्हिडिओ बघणारे 5 ते 7 व्हिडिओ आपले लाखाच्या पुढल्या व्यक्तीने बघितले, म्हणजे 1 लाखापेक्षा जास्त व्ह्यू झालेले आहेत. विद्यार्थ्यांची मागणी आहे की सर मार्गदर्शन गायडन्स व्यवस्थित भेटत नाही, त्यासाठी आपल्या चॅनलला सर्वात प्रथम फॉलो करायला विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना अकॅडमी बद्दल माहिती हवी असेल त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधा. तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळून जाईल. कुठलेही असाल महाराष्ट्रामध्ये तरी साधू शकता. फक्त 18 वर्ष कंप्लीट असलं पाहिजे आणि 12वी पास आणि उंची सांगितल्याप्रमाणे असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधून डिस्कस करू शकता की आगामी भरतीमध्ये स्ट्रॅटेजी कशी आखावी आणि कशा पद्धतीने तयारी करावी. आजच्या या व्हिडिओमध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला या पुस्तकाशिवाय तुम्हाला पोलीस होता येणार नाही. मित्रांनो, हे पुस्तक तुमच्याकडे पाहिजेच. आता सर जायचं बाजारातून पुस्तक आणायचं, घरात बसून अभ्यास करायचा, झालं पोलीस, असं आहे का? मित्रांनो, सायकल शिकायची म्हणजे सायकलीचे नियम वाचून जमणार नाही. सायकल शिकण्यासाठी रोडवर उतरावं लागेल. तसंच पोलीस होण्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शनासह या क्षेत्रामध्ये आपले स्वप्न साकार करण्यासाठी योग्य मार्गदर्शन निवडून आपल्या वेळेचं नियोजन करून आपल्याला या परीक्षेला सामोरे जावं लागणार आहे. शेवटी कॉम्पिटिशन आहे मित्रांनो. ठीक आहे, चला मित्रांनो, पुस्तकाची लिस्ट पाहिजे आपल्याला. तर ग्राउंड लेखी बद्दल सर्व माहिती आपण पाहणार आहोत. ग्राउंडची माहिती आहे इथे. आता पुस्तकाच्या माहितीच्या बाबतीमध्ये याचा स्क्रीनशॉट मारा आणि तुमच्याकडे ठेवा. आणि ज्यांना आवश्यक आहे त्या लोकांनी सुद्धा या पुस्तकाचा स्क्रीनशॉट मारायचे आणि तुम्हाला ते काय करायचे, आपल्याकडे सेव्ह ठेवायचे आणि वेळोवेळी आपल्याला हे पुस्तक वाचायचे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जी व्यक्ती थंबनेलवर आहे त्या व्यक्तीने सुद्धा 6 ते 7 महिन्यामध्ये आपले एवढे परिश्रम घेऊन, एकदम जबरदस्त परिश्रम घेऊन विद्यार्थी मित्रांनो या पुस्तकातून अभ्यास केला होता आणि ती व्यक्ती पोलीस झालेली आहे. पुस्तक सेम बघा, लक्षात घ्या काय म्हटले, मराठी व्याकरण या घटकासाठी तुम्हाला एकमेव बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरायचे. का पुस्तक वापरायचे ते पण सांगतो. टॉपिक झाल्यानंतर आजपर्यंत आलेले महत्वाचे प्रश्न सुद्धा त्याच्या मागे लगेच दिलेले आहेत आणि ते जर तुम्ही व्यवस्थित वाचले, टॉपिक वाचला प्रश्न सोडवले, टॉपिक वाचला प्रश्न सोडवले, अशी प्रॅक्टिस ठेवली. आणि मित्रांनो, मी सांगतो तुम्हाला, शनिवार आणि रविवार हे 2 दिवस ठेवा की फक्त मराठी व्याकरणावर भर द्या. काय करायचे, शनिवार आणि रविवार 2 दिवस फक्त मराठी व्याकरण वाचायचे. मला सांगा, आठवड्यामध्ये म्हणजे या 2 दिवसामध्ये 2 दिवस कंटिन्यू वाचलात म्हणजे मराठी व्याकरणचं साधारण 80% पुस्तक वाचणं होतं. 80% टॉपिक कंप्लीट होतात. म्हणजे तुमचं महिन्यामध्ये 4 आठवडे असतात. महिन्यात जर विचार केला या 4 आठवड्यात म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 4 वेळा मराठी व्याकरणला रिव्हिजन देता येईल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, पुस्तक वाचत असताना तुम्हाला टॉपिक वाईज व्यवस्थित वाचायचे, नियम पाठ करायचे या मराठी व्याकरणचे. महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे अंकगणित. यांच्यासाठी नितीन महाले आणि पंढरीनाथ राणे हे दोन्ही पुस्तक तुम्हाला वापरायचे आहेत. त्यानंतर बुद्धिमत्ता या घटकामध्ये थोडस चेंजेस करा. इथे बुद्धिमत्ता घटकामध्ये पंढरीनाथ राणे सरांचं सुंदर पुस्तक आलंय, नवीन आहे, ते सुद्धा करू शकता. पंढरीनाथ राणे, चैताली प्रकाशन, खूप सुंदर पुस्तक आहे मित्रांनो, ते पुस्तक तुम्ही वापरू शकता. आता याचा अभ्यास किती वेळ करायचा, गणिताचा रोज 1 तास आणि बुद्धिमत्तेचा सुद्धा 1 तास, असे 2 तास तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता या
घटकासाठी द्यायचे मित्रांनो. 1 तासामध्ये साधारण 25 प्रश्न होतात. बुद्धिमत्तेचे 25, एकूण 50 प्रश्न 2 तासामध्ये प्रॅक्टिस होतात. त्यामुळे तुम्हाला या पुस्तकाच्या बाबतीत या पुस्तकातून अभ्यास केला एकदम परफेक्ट पुस्तक होऊन जातील. म्हणजे साधारण 3 महिन्यामध्ये आपलं गणित हा विषय अवघड अजिबात जाणार नाही. त्यापेक्षा अवघड जात असतील तर तुमच्याकडे सोर्स असतात ऑफलाईन अकॅडमी लावण्याची, शक्यतो ऑफलाईन अकॅडमी लावा. ऑनलाईन मध्ये होत नाही, ऑनलाईनचा टक्का नाहीये मित्रांनो, लक्षात घ्या. रिझल्ट टक्का जास्त नाही. ऑफलाईन छोटी मोठी कुठली तरी अकॅडमीला येऊ शकता किंवा माझ्याकडे सुद्धा येऊ शकता. माझी पुणे भोसरी या ठिकाणी अकॅडमी आहे. शेवटी मी पत्ता सांगतो भोसरीमध्ये कुठे यायचं काय नाही, ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सामान्य ज्ञानाच्या बाबतीत बघा. सामान्य ज्ञानाच्या बाबतीत विद्यार्थी खूप कमी पडतो. सामान्य ज्ञानामध्ये लक्षात घ्या, मार्क मिळवता येत नाही. पुस्तक सांगतो, नोबेल प्रकाशनचं पुस्तक वाचायला विसरूच नका, कारण क्वालिटी पुस्तक आहे नोबेल प्रकाशनचं सामान्य ज्ञान. त्यानंतर आपला ठोकळा, तात्यांचा ठोकळा. त्यानंतर दर महिन्याला किंवा 3 महिन्याला येतं ते लक्षवेध, कंटिन्यू वाचायचं. आलं वाचून टाका, त्यानंतर 3 महिन्यात परत आलं परत वाचायचे. अजूनपर्यंत वाचलं नाही तर परत वाचायचे. म्हणजे महिन्याला आपल्याला करंट अफेअरवर कुठलं ना कुठलं एक पुस्तक वाचणं आवश्यक आहे, कारण महिन्यामध्ये घडलेल्या सर्व घडामोडी आपल्याला इथे कळून येतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, विद्याभारतीचं सामान्य ज्ञान. विद्याभारतीचं सामान्य ज्ञानामधून पण आतापर्यंत भरपूर प्रश्न पोलीस भरतीसाठी आलेले आहेत. त्यामुळे विद्याभारतीचं सामान्य ज्ञान सुद्धा तुम्ही वाचू शकता. आणि शेवटी काय, मागील प्रश्नपत्रिका. हे सर्वांनाच माहित आहे, पोलीस भरतीत येण्या अगोदर म्हणजे याचा विचार केलाच असेल, प्रत्येक विद्यार्थ्याकडे मागील प्रश्नपत्रिका असतात आणि त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तर ते कोणाचे घ्यायचे, तर शक्यतो भारती प्रकाशन घ्या. सुंदर पुस्तक आहे, त्यांचं काय पेटंट आपल्याकडे नाहीये, पण विषय काय आहे, त्यांचे चांगले पुस्तक आहेत म्हणून आपण सांगतोय. येथे कुठेही ऍडव्हर्टायझिंग दिसली का रे, दर्जेदार पुस्तक आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय, दर्जेदार पुस्तकातून स्टडी करा. उगाच झांगड जेवण झुमडगाव असं करायचं नाही. कधी तर करायचा अभ्यास, कधी तर ग्राउंडला जायचं. पाय दुखले म्हणून 15 दिवस घरी राहायचं. महिला असो पुरुष असो मित्रांनो, नियोजन असेल, वेळ असेल, वेळेनुसार नियोजनानुसार जर अभ्यास केला तरच आपल्या अंगावर वर्दी चढणार आहे, अदरवाईज चढणं अवघड आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तयारी करत असताना अशी ठेवा की ही पुस्तकं तुमच्यासाठी एक ग्रंथ रूपानेच तुम्हाला पोलीस होण्यासाठी एक चांगला मार्ग दाखवणारे ग्रंथच आहेत असं म्हणता येईल. ठीक आहे, चला मित्रांनो पुढे बघू. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली लोकराज्य अकॅडमी भोसरी या ठिकाणी आहे. ज्या विद्यार्थ्यांना हवं आहे त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. आता मी अकॅडमीच्या बाबतीतली वैशिष्ट्ये सांगतो. तर ऑनलाईन प्लस ऑफलाईन माझे दोन्ही क्लास असल्यामुळे अकॅडमीमध्ये तुम्हाला हॉस्टेलची सुविधा नाहीये. तुम्ही तुमच्या गरजेनुसार किंवा तुमचे नातेवाईक, तुम्ही इथेच राहत असाल, पुण्याच्या आसपास राहत असाल तर नक्की अकॅडमीला व्हिजिट करायला विसरू नका. तर अकॅडमीमध्ये काय काय केलं जातं ते सांगतो थोडक्यात. रोजचे क्लास नोट्स PDF स्वरूपात दिल्या जातात. अभ्यासिका उपलब्ध आहे. आठवड्याला टेस्ट विश्लेषण सहित होते. तज्ञ शिक्षक वर्ग आहेत. ग्राउंड डेमो वेळोवेळी मार्क काढता येणार, म्हणजे ग्राउंडचे डेमो तुमचे घेतले जातात आणि वेळोवेळी त्याचे मार्क कमी जास्त कसं निरीक्षण कसं आहे का बाबा प्रगती होते का हे पण घेतलं जातं. सुधारित अभ्यासक्रम नोट्स सुद्धा आपल्याकडे उपलब्ध असतात. म्हणजे जे काही सुधारित जे काही आपले स्ट्रॅटेजीनुसार बदललेले पेपरमध्ये काय बदल होतोय, सामान्य ज्ञान जास्त विचारतात तर सामान्य ज्ञानाची कशी तयारी करून घेतली जाते, रोजच्या रोज वर्किंग कसं दिलं जातं, होमवर्क कसं करायचं, व्यवस्थितरित्या मार्गदर्शन केलं जातं. ठीक आहे, तर बघा आमची टीम थोडक्यात अशी आहे. स्वप्नील सर जे की माजी पुणे पोलीस आहेत, सध्या डिफेन्स मध्ये कार्यरत आहेत. अमोल डोरे सर PSI मेन्स 2 वेळा दिलेले आहेत, एकदम जबरदस्त इतिहास आणि बुद्धिमत्ता शिकवतात. भूगोल आणि मराठी शिकवतात स्वप्नील सर. मी स्वतः अंकगणित, पंचायत राज आणि गुगलला फक्त सर्च करायचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून काम करतोय. गुगलला फक्त पुंडे सर असं सर्च करायचे. काय करायचंय, पुंडे सर असं सर्च करायचे. तुम्हाला माझे अनेक व्हिडिओ दिसून येतील आणि प्रत्येक व्हिडिओच्या खाल्ले प्रतिक्रिया बघूनच जॉईन करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर आमचे योगेश गावशेते सर विज्ञान व माहितीचा अधिकार शिकवतात, संगणक सुद्धा शिकवतात. म्हणजे आपली संपूर्ण तयारी फक्त लोकराज्य अकॅडमीच्या टीम सोबत होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं हे लोकराज्य अकॅडमीचे कॉन्टॅक्ट नंबर आहे. हा माझा स्वतःचा कॉन्टॅक्ट नंबर आहे मित्रांनो, आणि हे इतर जे काही आमचे टीम मेंबर आहेत त्या टीम मेंबरचा आहे.
त्यामुळे मला स्वतःला कॉन्टॅक्ट केला तरी चालेल. लोकेशन वगैरे हवं असेल अकॅडमीचं व्हॉट्सअप करा. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं 18 वर्ष कंप्लीट आणि 12वी पास असणं गरजेचं आहे. नातेवाईक असतील आपले पोलीस भरती करू इच्छित असतील त्यांना सुद्धा हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका. तर व्हिडिओ कसा वाटला? HP अकॅडमी हे युट्यूब चॅनल तुम्हाला मार्गदर्शन कायम करत असतो. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहत चला. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.